शिव शंभूच्या कंठी तो साक्षात शिव शंभूच्या कंठी असलेला रुद्र तुझ्या नेत्रासमोर उभा आहे. मृत्यूचा मृत्यू माझ्या नेत्रासमोर आहे. ठीक आहे, तो पर्यंत देहात रक्ताचा क्षेम असेपर्यंत हे धनवेश्वर, विष्णू नामांकित भक्ती करते ही तुझी पत्नी आणि विष्णूची भक्ती करते म्हणजे आमची भक्ती करते म्हणून तू जिवंत असताना तिच्या देहावर सौभाग्याचे अलंकार सारे उतरविले. मग सांग रे, आम्हा देवतांच्या चरणी तुझा देह पडला असताना अखेर या देवाचं नाव का? देवा याच्या मुळाशी एकच आहे. आजपर्यंत या षडयंत्रकासुरानं अनेक पाप केली. स्वार्थ साधण्यासाठी ना तितके जणांचे बळी घेतले. देवा नको नको ते प्रसंग मी घडविले. मी पापे अदाचारी त्यासाठी देवा माझी एक इच्छा आहे. इच्छा अशी कोणती? देवा केलेल्या पापाचं शालन पंचथाप भोगण्यासाठी याच्या पुढील मानवाचा जन्म प्राप्त व्हावा ही सदिच्छा. तथास्तु हे शब्दाच्या मुखातून बाहेर पडले. पण मानवाचा जन्म मला कसा आणि प्राप्त होईल? हे धनवेश्वर, लोखंडाला परिसराचा जर संग झाला तर त्याचं सोनं होते रे. आज माधवी बाल्यावस्थेपासून भक्ती करते. भक्तीचं तेज वलय पाताळ भवनात निर्माण झालं आणि अंतिम क्षणी देवताच्या चरणी तुझा देह पडलाय. या क्षणी तरी तुला देवाचं महत्व कळलंय की उपजता देह संरक्षणासाठी प्रत्येकाला देवाने शक्ती बहाल केली आणि त्या शक्तीपेक्षा मोठं काय असेल तर ती भक्ती. आज भक्ती करावी अशी तुझी इच्छा आहे. पुढे येणाऱ्या त्रेता युगात पौलस्त्य कुळात लंकेच्या साम्राज्यात विभीषण म्हणून तू जन्माला असेल. ससेल सद्गुणी सत्वर्तने सात्विक धार्मिक परोपकारी असं कर्तव्यात प्रतिदिनी तुझ्यातून घडेल आणि त्या युगात माझा तुला सदैव सहवास राहील. सहवास राहील. देवा धन्य धन्य धन्य
सर्व साक्षी परमेश्वर तू आहेस हे परमेश्वर. अरे भक्तकाच्या कल्पतरूढी बिजावले आपल्या कंठाची धारण केली. पतिव्रताचा पाठीराखाने अबलाचा रक्षण करता पुढचा खंड राहिला. मग सांग देवा, तू हरण करता आहे की रक्षण करता आहे एवढंच मला. हे देवी, मी जर रक्षण करता नसतो तर इथपर्यंत आलो नसतो. देवा, तू जर रक्षण करता नसता तरी आला नसता. हे शब्द तुझ्या मुखातून निघत आहे. अर्थात देव मग सांग रे देवा, समाधाना वेळेपासून तिनं एकनिष्ठतेनं तुझी भक्ती केली गेली. असाच तेवढे हे भोग माझ्या जीवनात का आले आणि याच्यातून माझी कर्तव्य मुक्ती का होणार? देवापेक्षा शतपटीने भक्त श्रेष्ठ ठरले ग. आणि भक्ताची सेवा करण्यासाठी हा देव वैकुंठ सोडून भूतलावर मरत मानवाच्या योनी मानवी देहाने नटलाय. आणि तुझी इच्छा मी पूर्ण केलेलं आहे. याला कारण आहे हे माधवी, सांग देवा. पुढे येणारे युग आहे ते त्रेतायुग आहे. आणि त्या त्रेतायुगात किराताच्या घरी पुन्हा तुला स्त्री जन्म. सांग देवा. देवा, नको. स्त्री कोटी मला पुन्हा जन्म नको देवा. स्त्री कोटी जन्म घेऊन आज मी जे भोगलाय देवा, मला पुन्हा नाही. परमेश्वरा, नको मला. माधवी, तुझ्या मनातील तळमळ मी जाणतोय. आजपर्यंत ना स्वर्गात ना पाताळात ना भूतलावर कधी जे घडलं नाही ते तो प्रसंग तुझ्या जीवनात मग घडलाय. देवा, तेच भोग माझ्या नशिबीत पुन्हा देणार आहे तुला. देवी, पुढील त्रेतायुगात किराताच्या घरी स्त्री एवढी शबरी म्हणून तुला जन्म घ्यावा लागणार आहे. तो तुझ्यासाठी नव्हे, तो जन्म घ्यावा लागणार आहे तो तुझ्या देवासाठी. काय देवा, तुला जन्म देणार आहे तो माझ्या देवासाठी. मग देवा, माझ्या देवासाठी जर मला जन्म देत असतील तर याच्यापेक्षा कठोर यातना मी देवासाठी आहे. अन्य आहेस तू माधवी. पुढे येणाऱ्या त्रेतायुगात किराताच्या घरी शबरी म्हणून तू जन्माला असेल. उपवास झाल्यावर जन्म झालेले माता तुझ्या स्वयंवराचा खात म्हणते. परंतु या जन्मात जे तू भोग भोगलेस ते पुढील जन्मी तुला न देता भक्तीतून उत्तरही होण्यासाठी मध्यरात्रीचा प्राणी हा देव तुझ्या बुद्धिमत्तेला प्रेरणा दे आणि स्वस्थानातून अरण्यात तुला ने. आणि ज्यावेळी तू अरण्यात राहशील तिथे तू या जन्मात केलेली भक्ती, त्या भक्तीचा होता या देवाच्या मस्तकी आहे. आणि त्या ऋणाची उत्तरही होण्यासाठी अयोध्येच्या साम्राज्यात हा तुझा देव तुझ्यासाठी राम भक्तासाठी काय रे भोगतोय? आणि राम म्हणून अवतीला असताना अरण्यात येईल. तुझ्या हातची उष्टी बोलत दाखवून तुला अंतियातून मुक्त करेल. देवा, स्त्री जन्माचं सार्थक झाल्यासारखं वाटलं हे माधवी, अशी तुझी कृपादृष्टी ठेव एवढी तुझ्या जवळ. कोणत्या मुखाने मी तुमच्या समोर येऊ? माझी चूक मला समजली. तुमची शब्द ऐकला नाही मी. तुमचा अवमान करून मी पुनश्च माझ्या मनाची इच्छा पूर्ण करण्याकरिता निघून गेले. आणि हा जीवनामध्ये माझ्या प्रमाद राहिला. पण मला एक प्रश्न समजावतोय. भक्तांवरती आलेलं संकट दूर करण्याची शक्ती माझ्या जीवनामध्ये होती. पण असं असतं. आज ही लक्ष्मी स्वतःच संरक्षण का बरं करू शकत नाही? कुठं कमी पडली आणि कशाला? देवी, निसर्ग चालतोय तो नियम आहे. निसर्गात प्रत्येकाला नियम आहे, प्रत्येकाला मर्यादा आहे. आणि
जो वागले त्याला नियती कठोरात कठोर शासन करत असते. सत्य आजपर्यंत तुझ्यामध्ये शंका निर्माण झाली. भक्तावर आलेलं संकट तू दूर केलं, परंतु तुझ्यावर आलेलं संकट तू दूर करू शकले नाही. त्याला कारण तुझी तू आहे. तू मृत्यू लोकात आलीस, पतीची आज्ञा अमान्य केली. त्यावेळी पती परमेश्वराची जी पुण्याई जी शक्ती असते स्त्री जवळ ती तुझ्या जवळ नाही. मृत्यू लोकात आलेच ते अहंकार वृत्तीने. दैवी शक्ती वैकुंठात राहिली, देहाने तू भूलोकी गेलीस, मग कुठली शक्ती तुझं संरक्षण करेल? माझी चूक करे. देवी याच्या पुढे आई माझ्या मुखातून शब्द बाहेर पडले आणि मी तुला त्यावेळी शाप दिलाय. मी निघताक्षणी माझ्या मार्गाने शाप वचन तुम्ही दिला. मला शाप दिला तो कोणता बरा? एकच, पतीची आज्ञा नसताना तू उंबरठ्यावरील महा बोलावून बाहेर निघालीस. पतीचा हात धरून गृहलक्ष्मी म्हणून जी त्या वास्तूत प्रवेश करते तिला मर्यादा आहे आणि ती मर्यादा तू पाहिजे तोडलीस, ओलांडली नाही. तिथे मी तुला शाप दिलाय. आज माझी योग्यता न करता पतीची योग्यता न म्हणता निघून गेलीस म्हणून 6 महिन्यापर्यंत तुला पतिविरह सहन करावा लागला. तू कसं पुढे येणाऱ्या त्रेतायुगात ज्याप्रमाणे माझ्या भक्तिनीसाठी मी अयोध्येत राम म्हणून अवतीर्ण होणार आहे, त्याचप्रमाणे तुला दिलेला शाप भोगण्यासाठी मिथिला नगरीत राजा जनकाच्या घरी जानकी म्हणून तू अवतीर्ण होते. राजा जनक स्वयंवराचा थाट मांडले. आम्ही तिथं स्वयंवरात जाऊ. स्वयंवराचा पण जिंकून पत्नी म्हणून स्वीकार करून अयोध्येच्या साम्राज्यात आणू. पण तुझी इच्छा मी आज अपुरी ठेवली. अरण्यात जाण्यासाठी आज्ञा दिली नाही. ती तुझी इच्छा पुढे करण्यासाठी ज्यावेळी भक्तांच्या इच्छेसाठी मी अरण्यात जाणार आहे त्यावेळी माझ्या सवयीत तुलाही नेणार आहे, जेणेकरून तुझ्या इच्छेची तृप्ती होईल. ते सौंदर्यपूर्ण मनाला समाधान होते आणि त्याच अरण्यात असताना माझा शाप तुला होणार. मान्य आहे मला. असेच असुरी असाध्य शक्ती तुझं चौर्य कर्म करून तुला चोरून नेईल, एकांतात ठेवेल आणि तू एकांतात असताना 6 महिन्यापर्यंत तुझ्या पतीचं तुला दर्शन घडणार नाही. अशा प्रकारे तुला माझा शाप भोगावा लागणार आहे. तो पुढे येणारा त्रेतायुगात. पण देवी या क्षणाला मात्र मी तुला वैकुंठी मिळणार देवाने जो शंभू महादेवच्या कंठी असणारा आकारावर होता, यावर भक्त संघो सदस्य निर्माण केले. पुढे येणाऱ्या त्रेतायुगात अशाच प्रकारे तुझं मला सहकार्य लाभणार आहे. कशा प्रकारे चौरी एक असुरी शक्तीचा चौर्य कर्म करून चोरून देणार आहे. तिचा शोध लावण्यासाठी मृत्यू लोकांच्या ठिकाणी पवन पुत्र अंजनी सुद्धा सखा हनुमंत म्हणून तो देवा धन्य झालो. म्हणजे आज कुठेतरी देवाच्या हाकेला निर्मिती झाली आणि जीवनाचं सार्थक झाल्यासारखं देवा वाटी लागलं. याचा पुढे राहिलेला सार्थक तुला साध्य करायचे देवा. त्रेतायुगाला काही अवघे तोपर्यंत या देवाला पुन्हा त्यांचे स्थान आहे. ठीक आहे देवा सर्वांना